नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर बीएड कॅप प्रोसेसचा राऊंड पहिला आणि दुसरा या संदर्भात नुकतीच एक पोर्टलवरती नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. साधारणतः संपूर्ण जी माहिती आहे ती इंग्रजीमध्ये देण्यात आली आहे. तर तुम्ही जर हे वाचलात तर याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला अंडरस्टँडिंग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या लेटर संदर्भात जी नोटीस आलेली आहे या संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत आणि तुमच्या सर्व शंकांचं समाधान या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी बीएड कॅपचा फॉर्म भरलेला आहे, कॅप राऊंड पहिला आणि दुसऱ्यासाठी फॉर्म भरलेला आहे, तर यांनी संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या सर्व शंका आणि समाधान तुमचं मिळून जाणार आहे. तर बीएड सीईटी सेल आहे कॅप प्रोसेस मार्फत आज एक नवीन परिपत्रक आलेलं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता जे ऑप्शन जे सुरू झालेले आहेत, कॉलेज ऑप्शन जे विद्यार्थ्यांना 18 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की कॅप राऊंड 1 आणि 2 एकाच वेळी होणार असल्यामुळे तुम्हाला दोन्ही राऊंडचे ऑप्शन एकाच वेळी द्यायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला कॅप राऊंड 1 आणि 2 एकदाच कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या राऊंड करता आणि चौथा राऊंड आहे तो इन्स्टिट्यूट लेवल. तर याच्यासाठी तुम्हाला वेगळे पुन्हा कॉलेज ऑप्शन फॉर्म नंतर ज्यावेळी ही प्रोसेस सुरू होईल त्याच वेळी तुम्हाला द्यावी लागणार आहे. आणि ही जी पहिली नोटीस आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 21 तारखेला जो कॉलेज ऑप्शन फॉर्म जो तुम्ही भरले होते म्हणजेच कॉलेज जे दिले होते तर यातील तुम्हाला कॉलेज संध्याकाळी 5 नंतर अलॉट होणार आहेत. म्हणजे तुम्ही जे ऑप्शन दिले होते, तुम्ही जे कॉलेज दिले होते त्यातील तुम्हाला कुठले कॉलेज अलॉट झालेले आहेत, मिळालेले आहेत की नाही हे तुम्हाला 21 तारखेला सायंकाळी कळणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगितलीच होती की पहिल्या प्रेफरन्सचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं तर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं कंपल्सरी असतं आणि त्यानंतर दुसऱ्या प्रेफरन्स किंवा इतर प्रेफरन्स असतील तर तुम्ही ते होल्डवर ठेवून पुढील राऊंड करता जाऊ शकता. तर या संदर्भातली नोटीस पुढे देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बेटरमेंट, त्यानंतर फ्रीज. तर या प्रकारचे जे ऑप्शन आहेत या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत. तर यामध्ये फ्रीज म्हणजे काय की गोठवणे. तर फ्रीज ऑप्शन कधी वापरला जातो तर तुम्हाला ज्यावेळी 21 तारखेला कॉलेज अलॉट होतील तर ज्यांना पहिला प्रेफरन्स लागेल तर त्यांच्या इथे फ्रीज आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारचाच ऑप्शन येईल. कारण का त्यांना पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज लागलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेणं कंपल्सरी असणार आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं नाही तर मात्र तुमचा अर्ज रिजेक्ट होईल. आणि याच्यामध्ये त्यांनी अशी सुद्धा नोटीस दिलेली आहे, तुम्ही पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेजमध्ये गेलात, काही कागदपत्र नसतील किंवा तुमची मेथड चुकलेली असेल आणि कॉलेजने जर तुमचा अर्ज रिजेक्ट केला तर तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी पात्र राहता, दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही पात्र राहत नाही. तर दुसरा ऑप्शन महत्त्वाचा म्हणजे तर हा झाला पहिला, ज्यांना प्रेफरन्स लागलेला आहे त्यांना डायरेक्ट फ्रीज ऑप्शन येतो आणि प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म हे दोनच ऑप्शन येतात. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी एकापेक्षा अधिक ऑप्शन दिले होते आणि त्याच्यामध्ये त्यांना पहिल्या क्रमांकाचं प्रेफरन्स मिळालेलं नाही आहे आणि त्यानंतर दुसरा कॉलेज लागले असेल, तिसरं कॉलेज लागले असेल तर त्याच्याना 3 ऑप्शन येतील. पहिला आहे फ्रीज येईल आणि दुसरा आहे बेटरमेंट येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जर तुम्हाला हे कॉलेज हवं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता आणि तुम्हाला हे कॉलेज नको हवं असेल, तुम्हाला कॅप राऊंड दुसऱ्यासाठी वेटिंग करायचं असेल तर तुम्हाला बेटरमेंट हा ऑप्शन तुम्हाला वापरता येणार आहे. बेटरमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो की तात्पुरता आम्ही या ठिकाणी ते कॉलेज मी घेऊन ठेवलेलं आहे, पुढच्या राऊंडमध्ये मला अजून बेस्ट कॉलेज मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ते जर कॉलेज लागलं नाही तर तुम्ही मागचं जे बेटरमेंटसाठी ऑप्शनसाठी जे कॉलेज ठेवलं होतं तिथे मी प्रवेश घेऊ शकतो. तर अशा प्रकारे बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. बेटरमेंटसाठी फ्रीजसाठी ₹1000 तुम्हाला फी भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज ॲडमिशन प्रोसेसला सामोरे जावं लागणार आहे. तर ही कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2साठी ही प्रोसेस असणार आहे. ॲडमिशन घेण्यासाठी फ्रीज ऑप्शन वापरून तुम्हाला ₹1000 भरून ॲडमिशन घ्यावं लागणार आहे आणि ज्यांना 1 नंबरचं सोडून इतर प्रेफरन्सचे कॉलेज लागलेले असतील ते फ्रीज म्हणजे ज्यांना कॉलेज घ्यायचं असेल ते फ्रीज ऑप्शन वापरतील आणि ज्यांना कॉलेज बेटरमेंट म्हणजे अजून कॉलेज जर पाहिजे असतील तर बेटरमेंट ऑप्शन वापरून ₹1000 भरून तुम्हाला ते बेटरमेंट ऑप्शन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे कॅप राऊंड
राऊंड 1 आणि 2 साठी ही मेथड वापरली जाणार आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण दिलेलीच आहे। तर ही नुकतीच नोटीस जी आलेली आहे या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे। कॅप राऊंड 1 आणि 2 यासाठी तुम्हाला एकदाच प्रेफरन्स टाकायचे आहेत। आता जे प्रेफरन्स चालू आहेत, मेथड चालू आहे, त्यामुळे तुम्हाला एकदाच टाकायचे आहे। मध्ये तुम्हाला 2 साठी म्हणजे कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन टाकता येणार नाहीयेत। कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला नव्याने कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि चौथा जो आहे राऊंड तो आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड। तर अशा प्रकारची ही प्रोसेस लागणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पावती अपलोड केली असेल किंवा इतर सर्टिफिकेट जर दिले नसतील तर त्यांना कॅप राऊंडच्या शेवटच्या तारखेपर्यंत पावतीच्या ऐवजी मूळ सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक असतं। सर्टिफिकेट नसल्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होईल आणि तुम्हाला कॅप राऊंड 3 साठी पुन्हा नव्याने ओपन कॅटेगरीमधून अर्ज करता येणार आहे आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अशा प्रकारची ही प्रोसेस असणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून तुमच्या सर्व शंका आणि ज्या अडचणी आहेत यांचं समाधान एका व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात वेळोवेळी माहिती आणि मदत आपल्या चॅनलमध्ये दिली जाते, त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आणि बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।